द्या. हे बघा आपण ऑफर देतात आहे काय. नमस्कार मित्रांनो, या साहेबांना पाकिट भेटलं होतं. कुठं होतं? हे बघा या कोपऱ्यात. या कुठे भेटलं होतं? या कोपऱ्यामध्ये होता. त्या कोपऱ्यामध्ये पाकिट होतं आणि पाकिटात पैसे दाखवतं किती आहेत बघा. त्याची रिक्षा बघा साहेबांची. रिक्षा पण खूप जुनी आहे. हे बघा रिक्षा पण जुनी आणि जुने ड्रायव्हर आहेत. आणि पॅकेट भेटलं आणि पॅकेटात पैसे बघा दाखवा. आता त्यांनी मोजले पैसे 2,500 रुपये लमसम आहेत ना. 2,500 आहेत. आता ते जे रिक्षावाले आहेत ना, म्हणजे सॉरी पॅसेंजर, तो येतो आहे कारगिलवरून. तो बिचारा कारगिलला गेला धावत धावत, पण तो येतो आहे आता कारगिलवरून. आता आम्ही त्यांना ते पॅकेट देऊ आल्यानंतर. त्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आल्यानंतर. मित्रांनो, लाईनमध्ये गाडी पकडण्याचा हा बेनिफिट आहे की तुम्ही प्रवास करताना तो लाईनमधून करा. जे लिगली स्टँड असतं महानगरपालिकेने दिलेलं किंवा कोणी पण दिलेलं, तिथूनच तुम्ही प्रवास करा. जेणेकरून तुमची वस्तू पडली असेल ना, ते तुम्हाला इझिली मिळून जाईल. आता बघा जास्त धावपळ पण नाही करायला लागली त्या पॅसेंजरला. आता बाहेरून पकडली असते ना, त्याला खूप धावपळ करायला लागली असते. आता येतोय तो कस्टमर, आल्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याला त्याचं पॅकेट आपण देऊया. तर बघा हे काका आहेत. असे खूप सारे रिक्षावाले इमानदार आहेत जे करतात है ना. का तुम्हाला पण भेटलं होतं ना एक टाइमला? हो हो, मोबाईल भेटला होता ना. मोबाईल भेटले. यांनी पण मोबाईल एक टाइमला दिला होता. नाव सांगा तुमचं. प्रमोद शेळके. कुठे हरवलेलं? रिक्षामध्ये रिक्षामध्ये. रिक्षा पकडली मी. चाललो होतो कांदेरीला. स्टेशनला गेलो, तिकीट किती पैसे आहे त्याच्यात? माझ्याकडे होते 5,500 होते. मी 500 रुपये ह्याला दिले आपल्या बिगारीला. आणि 3,500 रुपये होते. आता 3,500 आहे तुमचे बरोबर. 3,500 होते ना. द्या. हे बघा आपण ऑफर देतात आहे काय. आता बोला मॅडम. काय त्यांनाच बोलायला सांगा तुमचे हरवले. मी कारगिलवरून रिक्षा पकडली. तिथून माझा रिक्षामध्ये पॉकेट हरवला होता. तर मी स्टेशनला आपल्या काही लोकांना मित्रांना पण फोन केला ते जाऊन. आणि त्यांनी सांगितलं स्टेशनला जा. रिक्षावाले प्रामाणिक होते म्हणून माझा पॉकेट मला भेटला. पॉकेटमध्ये माझे 3,500 होते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड, सर्व काही गोष्टी होत्या त्या मला मिळाल्या आहेत. म्हणून मी रिक्षावाल्यांचा धन्यवाद मानतो. थँक्यू. चला, तुम्हाला याआधी काय मिळालं होतं का? त्याच्या अगोदर मला काहीतरी 2 ते 3 छत्र्या भेटल्या होत्या. हां, तर त्यांना देऊन टाकले मी. ते पण असे झाले होते. छत्र्या अशा म्हणजे राहिलेल्या होत्या माझ्या रिक्षामध्ये. ते पण असे झालेले वाटत. हा, असे झाले. आणि आता हे पॅकेट आता हे पहिल्यांदा पॅकेट असं सोनं चांदी काय भेटलं होतं की नाही? नाही. समजा चांगला अजून काय आणि तुम्हाला पण भेटलं होतं ना काहीतरी? हो हो तुम्हाला काय भेटलं होतं? हो, मला मोबाईलमध्ये भेटलं होतं पण रिटर्न केला मी परत. रिटर्न केला. हो हो. बेनिफिट काय की लोकांनी लाईन मधून रिक्षा पकडली. हां, रिक्षा पकडल्या. ॲक्च्युली त्या लाईनीमधून घेतलं पाहिजे रिक्षा. हां. बाहेरून बसलं नाही पाहिजे. त्याचा बेनिफिट काय? बेनिफिट आता त्याच्यावरती डिफरन्स असतो. कोणाकोणावरती कसं बसायचं आणि काय बसायचं. पब्लिकने समजून घेतलं पाहिजे काय गोष्टी. एवढे आपले लाईनीमधले रिक्षावाले इमानदार आहेत तर आपण लाईनीमध्येच रिक्षा पकडायला पाहिजे. आणि सामान पण इझिली अवेलेबल होतं. म्हणजे तुम्ही कुठे पण असला तर लाईनीत बोलू शकता की मी इथून रिक्षा पकडली. रिक्षा पकडली आणि ते सामान तुम्हाला परफेक्ट म्हणजे भेटणार म्हणजे भेटणार. युनियनच्या मार्फत. आहे सर. बाहेरून कोण बसलं तर त्याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. हा, तो कोण कुठला असेल काय माहिती. कुठला असेल तर काही बोलू शकत नाही आपण. हा. असं आहे. आता तुम्हाला लाईन दाखवतो केवढी मोठी. एवढे इमानदार लाईन मध्ये असतात बिचारे. आता हा नंबर 1-2 तासाने 1-1.5 तासाने येणार. एवढा मोठा लाईन आहे ना. तर बरोबर 1 तास लागेल ना. हो, 1 तास लागेल. 1 तास जाणार.